नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल जे के अकॅडमी आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा व सत्र न्यायालय बीडच्या अंतर्गत सफाई कामगार या पदासंदर्भातची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली। एकूण किती पदासंदर्भाची ही जाहिरात असेल, त्यानंतर पात्रता काय असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं या पदासाठी तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करणार आणि सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, आपल्या मित्रांना सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल। तर जिल्हा व सत्र न्यायालय अंतर्गत बीडच्या अंतर्गत सफाई कामगार या पदासंदर्भातची जाहिरात प्रकाशित झाली। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अर्जाचा नमुना जर तुम्हाला जर हवा असेल तर आपला जो व्हॉट्सअप ग्रुप असेल 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता। या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करा, जिल्हा व सत्र न्यायालय बीड किंवा डिस्ट्रिक्ट कोर्ट बीड अशा प्रकारे मेसेज करा, तुम्हाला जाहिरातीचा नमुना दिला जाईल। तर या पदासाठी एकूण किती पदासंदर्भात ही भरती प्रक्रिया होणार आहे, तर एकूण 2 पदासाठी म्हणजे ही जागा जी आहे तर एकूण 2च जागा आहेत आणि 2 वर्षासाठी जी काही रिक्त जागा होणार आहेत तर 3 अशा प्रकारे एकूण निवड यादी ही 5 विद्यार्थ्यांसाठी असेल। म्हणजे एकूण 5 विद्यार्थ्यांसाठी ही निवड यादी असेल आणि प्रत्यक्ष यादी 3 असेल। अशा प्रकारे एकूण 8 विद्यार्थ्यांचं सिलेक्शन या ठिकाणी केलं जाणार आहे आणि प्रत्यक्षात 2 विद्यार्थ्यांना डायरेक्ट या ठिकाणी नियुक्ती दिली जाईल। त्यानंतर एकूण 3 विद्यार्थ्याला या ठिकाणी 2 वर्षामध्ये जशा जागा रिक्त होतील तशा प्रकारे तुम्हाला घेतलं जाईल। तर या ठिकाणी वेतन श्रेणी तुम्ही पाहू शकता 15,000 ते 47,600 म्हणजे परमनंट पदासंदर्भाची भरती प्रक्रिया आहे। तर या ठिकाणी पहा गट क मध्ये या ठिकाणी खंड क मध्ये या ठिकाणी ही जाहिरात आहे आणि यामध्ये पहा तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा नाही तर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने या ठिकाणी पोस्टल ऑर्डर किंवा डिमांड ड्राफ्ट करून तुम्हाला त्या ठिकाणी शीघ्र पोस्टद्वारे म्हणजे स्पीड पोस्टने तुम्हाला या ठिकाणी अर्ज सादर करायचा आहे। तर अर्ज कशा पद्धतीने सादर करायचा या संदर्भात डिटेल्समध्ये या ठिकाणी माहिती आपण पाहणारच आहोत। तर या ठिकाणी पहा सफाई कामगार या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया आहे। तर या ठिकाणी पहा कुरिअरद्वारे किंवा सक्षम हस्ते स्वीकारले जाणार नाहीत। तर या ठिकाणी पहा हे जे स्पीड पोस्टरने जे अर्ज येतील तर त्याच अर्जाचा या ठिकाणी विचार केला जाणार आहे आणि तुमचा अर्ज हे 10/8/2026 रोजीपर्यंत त्या ऑफिसला तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे आणि अर्ज सादर करत असताना तुम्हाला त्या अर्जाच्या लिफाफ्यावर सफाईगार पदासाठी अर्ज अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे लिहिणं गरजेचं आहे आणि अर्ज तुम्हाला या ठिकाणी कुठे सादर करायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही अर्ज ज्या ठिकाणी सादर करायचा ती सुद्धा या ठिकाणी आपण डिटेल्समध्ये माहिती पाहूया। तर या ठिकाणी पहा अर्ज सादर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे काही निवड यादी असेल तर ते निवड समिती कोण असेल तर जिल्हा व सत्र न्यायालयाच्या मार्फत या ठिकाणी निवड समिती असेल तर त्या समितीच्या माध्यमातून तुमचं अर्जाची छाननी केली जाईल आणि त्यानंतर जे काही तुमचं एक्झाम असेल त्यानंतर तुमची कौशल्य चाचणी असेल, इंटरव्ह्यू असेल, संपूर्ण गोष्टी जिल्हा सत्र न्यायालय ज्या अंतर्गत जी काही समिती आहे तर त्या समितीच्या अंतर्गत तुमची केली जाणार आहे। आता त्यानंतर या ठिकाणी पहा पात्रता काय, तर यासाठी पात्रता आहेत फक्त तुम्ही जर 7वी पास असाल तर तुम्ही या पदासाठी अर्ज सादर करू शकता। जे विद्यार्थी 7वी पास आहेत त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी असणार आहे। त्यामध्ये तुम्हाला तुमची शारीरिकदृष्ट्या चांगली असणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला मराठी लिहिता वाचता बोलता येणं आवश्यक आहे। जर अनुभव असेल तर या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल। तर अनुभवसुद्धा तुम्हाला शौचालय असेल, स्नानगृह असेल, स्वच्छता संदर्भाचा किंवा झाडू कामाचा तुम्हाला या ठिकाणी अनुभव असणं गरजेचं आहे। आणि त्यानंतर या ठिकाणी पहा सर्वात महत्त्वाचं कोणत्या वयापर्यंत तुम्ही अर्ज सादर करू शकता। खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी 38 वर्षापर्यंत अर्ज सादर करू शकतात आणि जर तुम्ही मागासवर्गीय प्रवर्गात असाल तर तुम्ही 43 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता। आता पात्रता संदर्भाच्या अटी काय, तर तुमचं चारित्र्य वर्तणूक चांगली असावी, उमेदवार हा काम करण्यासाठी सक्षम असावा, त्यानंतर तुमच्यावर कसल्याच प्रकारचं कोर्टामध्ये दिवाणी असेल, फौजदारी न्यायालयामध्ये या ठिकाणी अशा प्रकारचं कसल्याच प्रकारची प्रलंबित केस नसावी, त्यानंतर तुम्हाला 2 या ठिकाणी काय नसावे आपत्ती 2पेक्षा जास्त आपत्ती तुम्हाला या ठिकाणी नसणं गरजेचं आहे। त्यानंतर तुम्हाला 500 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे तर तो तुम्ही डिमांड ड्राफ्ट तुम्ही भरून या ठिकाणी अर्ज सादर करू शकता। तर अर्ज सादर करत असताना डिमांड ड्राफ्ट तुम्हाला कोणत्या नावाने करायचा आहे तर या ठिकाणी पहा डिस्ट्रिक्ट अँड सेशन्स कोर्ट बीड या नावाने तुम्हाला या ठिकाणी DD भरायचा आहे। त्यानंतर अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारला जाणार नाही, म्हणजे 500 रुपये तुम्ही DD भरल्याशिवाय तुम्हाला या ठिकाणी तुमचा फॉर्म विचारात घेतला जाणार नाही आणि ही फीस तुम्हाला वापससुद्धा दिली जाणार नाही। त्यानंतर निवड प्रक्रिया कशा प्रकारे असेल तर ज्यावेळेस तुम्ही अर्ज पाठवाल त्यानंतर तुमची शॉर्टलिस्ट होईल। शॉर्टलिस्टच्या नंतर तुमची प्रात्यक्षिक परीक्षा एकूण 30 गुणाची होईल
शारीरिक क्षमता चाचणी तुमची 10 गुणाची होईल, वैयक्तिक मुलाखत तुमची 10 गुणाची होईल. अशा प्रकारे 50 गुणापैकी तुम्हाला कमीत कमी 25 गुण जर मिळाले तर तुम्ही पात्र असणार. त्यापेक्षा जास्त गुण ज्या विद्यार्थ्यांना येतील तर त्या विद्यार्थ्याचे या ठिकाणी सिलेक्शन होईल. म्हणजे अशा प्रकारची प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता चाचणी आणि वैयक्तिक मुलाखतच्या माध्यमातून तुमची परीक्षा होणार आहे. आता त्यानंतर या ठिकाणी पहा, जे उमेदवार मुलाखतीसाठी उपस्थित राहतील तर त्या उमेदवारांना या ठिकाणी स्वतःच्या खर्चाने त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. आणि जे तुम्ही एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे तर ते हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही पोस्टाने अर्ज पाठवत असताना तुम्हाला देणं गरजेचं आहे. जरी 7वी पास असाल तर तुम्हाला 7वी, 10वी, 12वी, ग्रॅज्युएशन, पदवी जे काही तुमचं डिग्री असेल तर ते तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. त्यानंतर तुमच्याकडे चारित्र्य संपन्नचे 2 प्रमाणपत्र तुमच्या 2 व्यक्तीचे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यांचा नमुनासुद्धा मी तुम्हाला समजून सांगणार आहे. त्यानंतर डोमेस्टिक सर्टिफिकेटसुद्धा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर या ठिकाणी 5 सर्वात महत्त्वाचं तुम्हाला कशा पद्धतीनं अर्ज सादर करायचा आहे, अर्जाचा नमुना काय तर ते सुद्धा तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. आणि अर्जाचा नमुना तुम्हाला कोणत्या पत्त्यावर पाठवायचा आहे तर 10 ऑगस्ट 2026 सायंकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला स्पीड पोस्टाने लिफाफ्यावर तुम्हाला लिहायचं आहे सफाई पदासाठी अर्ज. त्यावर तुम्हाला हा अर्ज कुठे पाठवायचा आहे तर प्रबंधक जिल्हा न्यायालय बीड, नगर रोड बीड या पत्त्यावर तुम्हाला या ठिकाणी हा तुमचा जो अर्ज असेल तो अर्ज तुम्हाला पाठवायचा आहे. आता इतर काही महत्त्वपूर्ण सूचना आहेत, या सर्व सूचना तुम्ही पाहून घेऊ शकता. ही जी प्रिंट आहे किंवा ही जी PDF आहे तर ही PDF तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा व्हॉट्सअप ग्रुपला तुम्हाला दिली जाईल. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. तर या ठिकाणी पहा, जिल्हा व सत्र न्यायालय बीडच्या अंतर्गत माननीय प्रबंधक जिल्हा व सत्र न्यायालय बीडच्या अंतर्गत अशा प्रकार हा अर्जाचा नमुना आहे. या ठिकाणी तुमचा फोटो चिटकवायचा आहे. सफाई पदासाठी अर्ज तुम्हाला भरायचा आहे. तर या ठिकाणी पहा, आवश्यक या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे टिक करायचं आहे. संपूर्ण इन्फॉर्मेशन तुमचा पूर्ण पत्ता, हा पूर्ण अर्ज तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये टाईप करायचा आहे. काळजीपूर्वक हा पूर्ण मराठीमध्ये लिहून हाताने पेनाने या ठिकाणी हा तुमचा अर्ज लिहून तुम्हाला स्पीड पोस्टाने तुमचे संपूर्ण डॉक्युमेंट्स विथ अटेस्टेड, सेल्फ अटेस्टेड करून तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या पत्त्यावर या ठिकाणी पाठवणं गरजेचं आहे. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चारित्र्य वर्तणूक प्रमाणपत्र अशा प्रकारे हा नमुना आहे. तुमच्या नातेवाईक नाहीत असे मित्र असतील किंवा तुमचे सर असतील, गुरुजी असतील तर त्यांच्याकडून हे तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र घ्यायचं आहे. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस हे तुमचे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला सादर करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण जाहिरात सफाई कामगार या पदासंदर्भाची जिल्हा व सत्र न्यायालय बीडच्या अंतर्गत प्रकाशित झाली. आपल्या जवळच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.